नमस्कार. मी मनीषा. बेडूक हा प्राणी आपल्याला माहिती आहे. तर तो उभयचर आहे. म्हणजे जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो. तर एकदा एका तत्त्वज्ञानाच्या शिक्षकांनी असं ठरवलं की एक प्रयोग करायचा. तर त्यांनी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या खोलीमध्ये असणाऱ्या बेडकाला त्या भांड्यामध्ये सोडलं. सोडल्यानंतर त्या भांड्याच्या पाण्याला नंतर त्यांनी खाली गॅस लावला. गॅस लावल्यानंतर ते पाणी गरम व्हायला लागलं. पाणी गरम व्हायला लागलं, पण तो बेडूक त्या गरम पाण्याशी जमवून घ्यायला लागला. पण नंतर काय झालं, ते पाणी ज्या तापमानापर्यंत तो जमवून घ्यायला लागला होता, त्याच्या थोडंसं पुढं जाऊन ते उकळायला लागलं पाणी. त्यावेळेला मात्र त्याला ते सहन होईना आणि त्यांनी उड्या मारायचा प्रयत्न केला. उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं तर इतका वेळ, की ते पाणी जेव्हा असं कोमट होत गेलं, गरम होत गेलं, त्यावेळेला त्याच्याशी जमवून घेण्यामध्ये त्याची शक्ती सगळी खर्च झाली होती. आणि जेव्हा पाणी उकळायला लागलं आणि त्याला उडी मारायची वेळ आली, त्यावेळेला त्याला असं दिसून आलं, की आपल्यातली शक्ती हे जमवून घेण्यामध्ये सगळी खर्च झालेली आहे आणि त्याला उडी मारता येईना. आणि थोड्या वेळाने त्या पाण्यामध्येच त्याचा प्राण गेला. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा संघर्षाच्या ज्या वेळेला वेळा येतात, त्यावेळेला नेमकं कोणत्या वेळेला बाहेर पडायचं त्यातून आणि किती ते कोणत्या गोष्टीशी जमवून घ्यायचं, किती कोणत्या गोष्टी सहन करायच्या आणि नेमकी कोणती वेळ साधायची, हे आपण ठरवलं पाहिजे. हे आपण या गोष्टीचं तात्पर्य म्हणून या बोधकथेतून आपण हा उपदेश घेऊ शकतो. तर ही अशी छोटीशी बोधकथा आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला आपण नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट्स द्या. म्हणजे मलाही अशा नवीन नवीन बोधकथा आपल्यापुढं सादर करायला आवडतात. धन्यवाद. जय श्रीराम.